आज आम्ही आलो होतो माहीममध्ये बाबा फालुदाजवळ फालुदा खायला, पण इथे आल्यानंतर समजलं की इथे उरूस सुद्धा सुरू आहे आणि आज फर्स्ट डेच आहे उरूसचा। तर आम्ही फुल फॅमिली आलो आहे। पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहेत। प्रणव आता 4 व्हीलर पार्किंग करायला गेला, त्याची वाट बघतोय। तर आता थोड्या वेळातच आपण बघूया आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि तुम्हाला अपडेट देत राहू। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही बाबा फालुदा खायला आलो होतो, तर हा आहे बाबा फालुद्याचा गेट, म्हणजे ही बॅक साईड आहे उरूसची। ॲक्च्युली मला इथे गेल्यानंतर माहिती पडलं की इथे जाण्यासाठी 2 ते 3 साईडहून गेट्स आहेत, तर आम्ही हे बॅक साईडहून आलेलो आहोत। आणि जसं आपण आतमध्ये जाऊ तसं तुम्ही दोन्ही साईडला बघू शकाल की बरेच प्रकारचे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, खाण्यापिण्याचे सुद्धा आहेत, काही शॉपिंगचे वस्तू आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकतात हे अंडा रोल, चिकन कबाब वगैरे ठेवलेले आहेत। आणि जसंच राईट साईडला गेलो तर तुम्ही हे डिशमध्ये बघू शकता की केवढा मोठा पराठा आहे। मी फर्स्ट टाइम एवढा मोठा पराठा बघितला। हमेशा का दुकान है, 12 महीने वाला। ये दुकान में सब रेडी मिलेगा। ये 12 महीने का दुकान है। माइन चीज पराठा, ये माइन चीज पराठा हमेशा का दुकान है। यावेळेला दुकानं वाढली ना, मागे एवढी दुकानं नव्हती। तर जसं तुम्ही नितीनचं म्हणणं ऐकलं असेल की मागे पण आम्ही आलो होतो एकदा इथे, तर एवढे स्टॉल्स नव्हते, पण ह्यावर्षी खूपच स्टॉल्स वाढले होते। खाण्याच्या सुद्धा गोष्टी होत्या, शॉपिंगच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या। तर ह्या काकांचं म्हणणं ऐकूनच आम्ही पुढे निघालो, बिकॉज आम्ही असं ठरवलं होतं की रिटर्न येताना आम्ही खाणार होतो। तर तिथे पुढे मी सगळे स्टॉल बघतच माझी नजर पडली ह्या स्टॉलवरती, जिथे लहान मुलांची खेळणी होती। आणि हे चिनी मातीची भांडी बघून मला लहानपणीची आठवण आली। माझ्याकडे तर खूप प्रकारचे असे भांडे होते, मला हे भांडे कुंडे खेळायला खूप आवडत होते। माझी इच्छा होती की ही घ्यावी, पण हे आता घरात ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न होता। आणि ते खाली पण तुम्ही बघू शकता की चिनी पिगी बँक्स होते आणि ते खूप अफोर्डेबल सुद्धा होते आणि सुंदर पण होते दिसायला। तर ते न घेता आम्ही पुढे निघालो। सगळे मलाई पिस्ता सगळे। आणि मग तिथून मलाई थोडीशी टेस्ट करून आम्ही पुढे निघालो। आणि जसं जसं आम्ही चालत होतो मार्केट तसंच एक्सटेंड होत होता। इथे प्रत्येक गोष्टी भेटत होती, लहान मुलांची तर इथे बाबा मज्जाच होती पूर्ण। म्हणजे खेळण्यांचे इतके आयटम्स, व्हरायटी होती इथे की विचारता सोय नाही। आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे राईट साईडलाच मला लोणच्याचे काउंटरसुद्धा दिसले। खूप प्रकारची लोणची होती इथे आणि मसाले सुद्धा होते, बॅग्स होत्या आणि बऱ्याच काही कटलरीच्याही वस्तू होत्या। हा जो उरूस आहे हा प्रत्येक वर्षी भरत असतो आणि सालाबादप्रमाणे ह्या वर्षी देखील भरला होता। आता उरूस म्हणजे काय? उरूस म्हणजे एक प्रकारचा मेळा किंवा जत्रा। तर इथे 5 ते 6 दिवसांचा हा महोत्सव असतो। हा मार्केट जिथे एंड होईल तिथे हा बाबा मखदूम शाहचा दर्गा आहे। आणि ह्या दर्ग्याची आणि उरुसाची खासियत म्हणजे ही की इथला जो पहिला चादर चढवायचा जो मान आहे तो मुंबई पोलिसांना दिला जातो। आणि इथे जी मुंबई पोलिसांनी जी व्यवस्था देखील केली होती ती अगदी खूप सुंदररीती केली होती त्यांनी। ही जी दर्गा आहे ती सजवली पण किती सुंदर आहे, पूर्ण लाईटीने आणि एकदम सुंदर दिसत होती। आणि इथेच थोडंसं रस्त्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांनी एक स्क्रीन सुद्धा लावली होती, जेणेकरून ज्याला आत जाऊन दर्शन घेणं पॉसिबल होत नाही ते या स्क्रीनवरती बघून दर्शन घेऊ शकतात। आणि आतमध्ये जे काही चालू आहे ते सगळं दिसतं त्या स्क्रीनवरती। आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर ही जी लेन तुम्हाला दिसते तिथून सुद्धा एक रस्ता आहे दर्ग्यामध्ये डायरेक्ट जाण्यासाठी। आणि इथेच राईट साईडला माहीम पोलीस स्टेशन सुद्धा आहे, ते पोलीस स्टेशन सुद्धा खूप सुंदर सजवलेलं आहे। तर आता पूर्ण 15 ते 20 मिनिटं वॉकिंग करून आल्यानंतर फायनली आपण आलेलो आहोत मेळ्यामध्ये। तर तुम्ही इथे आत एंटर केल्यात बघू शकता की किती मोठे मोठे आकाश पाळणे आहेत। आणि हे सगळे म्हणजे मी इतकं वर्ष झाले असतील की हा मेळा बघून,
लहान लहान होतो तेव्हाच बघितले होते आणि आता खूप वर्षानंतर हा बघितलेला आहे. आता राईड्समध्ये बसतोय की नाही हे आपण आतमध्ये जाऊन डिसाईड करूया. तर इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी हे छोटेसे एरोप्लेन वगैरे केलेले आहेत, जेणेकरून त्याचे चार्जेस फक्त 50 ते 60 रुपये आहेत आणि मुलांसाठी तर ही जागा खूप अप्रतिम आहे. तर तुमची देखील घरात लहान मुलं असतील तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही ह्या मेळ्यात सुद्धा व्हिजिट द्या. आणि आज आम्ही आलो होतो तेव्हा होता शुक्रवार आणि मेळ्याचा होता हा दुसरा दिवस. तरीसुद्धा बघू शकता तुम्ही की पब्लिक खूप जास्त प्रमाणात होतं, गर्दी खूप होती आणि नितीनना रात्री ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे आमच्याकडे वेळ खूप कमी होता आणि त्यामुळे आम्ही राईड्समध्ये बसू शकलो नाही. कारण तुम्ही बघू शकाल की तिकीट काउंटरला सुद्धा खूप गर्दी आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर मला हे एक राईड दिसली, ही इतकी डेंजर वाटत होती राईड आणि अख्ख्या राईडमध्ये फक्त 4 जण बसली होती आणि ते 4 जणांच्या रिॲक्शनवरूनच तुम्हाला कळत असेल की ते किती रिग्रेट करत होते बसून. मी आता तुम्हाला ज्यांची स्टोरी सांगितली ते राईड थांबल्यानंतर त्यातल्या ज्या मुली होत्या त्या अक्षरशः खाली येऊन रडत होत्या. तर ही स्टोरी मी सगळी मम्मीला सांगत होती इलॅबोरेट करून की म्हणजे काय झालं आणि काय नाही. आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे माझी फेवरेट लहानपणीची खेळण्याची राईड, ती म्हणजे ही बलून राईड. तर माझी ही सगळ्यात फेवरेट राईड होती आणि आता मी जसं विचारलं तिथे 50 रुपयाला 10 मिनटासाठी मुलांना हे खेळायला देतात आणि ह्याच्यात खूप मज्जा यायची लहानपणी. मी आणि माझा लहान भाऊ प्रणव त्याला घेऊन जायची, तर मी सुद्धा जायची त्याच्यासोबत. तर ते सगळे लहानपणीचे क्षण जे आहेत ते सगळे पुन्हा जागे झाले. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे होते स्मोकिंग बिस्किट्स. आपल्या सर्वांना तर माहितीच असेल. ॲक्च्युली मागे द्रोणागिरीच्या फेस्टिवलमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो त्यावेळेस हे बिस्किट्स जेव्हा खाल्ले होते माझ्या मम्मीने, त्यावेळेस तिचे स्किन आणि जरा जिभेचा जो भाग आहे तो असा चिटकून राहिला होता, बोटांना देखील झालं होतं, त्यामुळे ती खूप घाबरत होती खायला. पण त्याने जसं सांगितलं होतं मला की दाताखाली डायरेक्ट चावून टाकायचं आहे, तर मी तर घेतलं होतं खाण्यासाठी. घे दातानी जाऊ डायरेक्ट. 3 पीसेस आहेत तिघांचे. चाव, जीभ नको लाव. मेळा फिरून आता खूप भूक लागली होती आणि आता वेळ होती काहीतरी खाण्याची. तर तिथून आम्ही निघालो पुढे. तर तिथे सगळे स्टॉल वगैरे लावलेले आहेत खाण्यापिण्याचे. तर इथे तुम्ही बघू शकता हलवा आणि पराठ्याचा ट्रेंड आहे इथे खूप फेमस. तर इथेच आम्ही पाठीमागे तुम्ही बघू शकता की सिटिंगसाठी जागा केलेली आहे. तर आम्ही गेलो तिथे बसलो आणि पटापट सगळ्यांनी ऑर्डर वगैरे दिल्या. सगळ्यांनी आम्ही चिकनच मागवलं होतं, पण प्रत्येकाने वेगवेगळ्या डिशेस मागवल्या होत्या. तर मी चिकन सीख आणि पराठा मागवला होता. मम्मीने मलाई टिक्का मागवलेला. माझी मोठी बहीण जी आहे तिने
चिकन टिक्का मागवलेला नॉर्मल. नितीनने ते काहीच खाल्लं नाही बिकॉज त्याला काही खाऊ वाटलं नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता की मम्मी लॉलीपॉप खात होते आणि अचानक सरप्राईज झाली. आणि नंतर आम्ही खाल्लं सगळं आणि निघालो तिथून बाहेर. काय खातो दाखव, काय खातो दाखव. तर त्या स्टॉलवरती आम्ही चिकन खाऊन बाहेर निघालो. तर बाहेर आल्यानंतर इथे हा एक प्रकार बघितला. तुम्हा सर्वांना देखील माहिती असेल, काही जागी ह्याला पोटॅटो ट्विस्टर बोलतात, काही जागी टॉर्नॅडो म्हणतात, बऱ्याच जागी काही वेगवेगळी नावं आहेत. तर हे बटाट्यापासून बनलेलं असतं. तर तुम्ही बघू शकता की त्याने बटाटा कशा प्रकारे कापून घेतलेला आहे आणि हे लिक्विड बॅटर लावून ते फ्राय करून घेतात आणि हे बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये भेटतात. तर मी जे ट्राय केलं होतं ते होतं मेओ फ्लेवर होता, एक पेरी पेरी होता आणि एक फक्त स्पायसीवाला फ्लेवर होता. असे आम्ही 3 घेतले होते आणि ह्याची धडपड चालू झाली होती. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे लावत होता तो आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला खाऊन टेस्ट सांगते की कशी झाली होती. आणि मग पूर्ण 10 मिनटं वाट बघण्याच्या नंतर आमची ऑर्डर रेडी झाली होती आणि ते तुम्ही बघू शकता. आम्ही टेस्ट करून बघतोय. मला तर आवडलं, टेस्ट छान होती, पण थोडंसं खारट झालं होतं, मीठ जास्त पडलं होतं. तर ते पोटॅटो ट्विस्टर संपवून पण आम्ही बाहेर आलो आणि तिथेच एक मुंबई दरबार म्हणून हॉटेल होतं, त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मेन कोर्स ऑर्डर केला. तर पप्पा आणि प्रणव जेवत नव्हते, आम्ही चौघंच खाणार होतो. तर इथे थोडंसं मागवलं होतं मेन कोर्स. मगाशी तिथे मेळ्यामध्ये ठेळ्यावरती आम्ही सगळ्यांनी खाल्लं होतं काय ना काय. नितीनने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे पप्पांनी स्पेशली त्याच्यासाठी इथे रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलो होतो आणि ही पप्पांची ट्रीट होती स्पेशल जावयासाठी. आम्ही खाल्लो आणि नंतर जसं तुम्हाला सांगितलं होतं की नितीनला वेळ होत होता ऑफिसला, सो नितीन निघून गेला ऑफिसला आणि त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर मेळ्यामध्ये फिरून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आम्ही सुद्धा निघालो. आणि मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की इथे मेळ्याच्या इथे पार्किंगसाठी खूप इश्यू आहेत. तर आमची जी गाडी होती ती खूप लांब पार्किंग लावली होती आणि नंतर प्रणव गाडी घेऊन आला आणि आम्ही निघालो. तर असा होता आमचा मेळ्याचा एक्सपिरियन्स. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.